डोबार कुमाय डोबार कुमाय आदिनारायण गोसेवा संस्थान, नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगर या पवित्र स्थळी अनेकविध उपक्रम राबवण्यात आले. त्यातला प्रमुख उपक्रम 108 कुंडी महालक्ष्मी याग, प्रभू रामचंद्राची रामकथा. या उत्सवाचे आयोजक आदरणीय गोभक्त श्री मनोज महाराज घाटे, आदिनारायण गोसेवा संस्थान, नक्षत्रवाडी, ज्यांच्या मुखातनं कथा सगळ्यांनी श्रवण केली. ते आदरणीय नारायण महाराज, श्री क्षेत्र तलवाडा, श्रीराम मंदिर संस्थान, गेवराई, जिल्हा बीड. काल ज्यांचं कीर्तन झालं ते बालकीर्तनकार मयुरेश महाराज पोळ, टाकळी ढोकेश्वर. या उत्सवात 13 कोटी रामनाम जप, 14 कोटी लक्ष्मी विष्णू जप, 21 कुंडी लक्ष्मी विष्णू यज्ञ, अनेकविध उपक्रम राबवण्यात आले. आज रोजी सन 2026 या वर्तमान कालखंडात गायींची एकंदरीत संख्या 165 पर्यंत आहे. काही गायी अजूनही होत्या, परंतु कोणाची तरी मागणी आली आणि सेवा करणारा कोणी मिळाल्यामुळे त्या तिथे देण्यात आल्या. आज ज्यांच्या मुखातनं आरंभाची चाल ऐकायचं सौभाग्य मिळालं, त्या दोन्ही पण माझ्या प्रिय वैष्णवजनांना कोटी कोटी धन्यवाद. प्रतिष्ठान पैठण तीर्थातून आलेले 108 मृदंगमणी, वैष्णवांची मांदियाळी, परिसरातले भाविक, माता पिता आबालवृद्ध, मंत्रघोषात कार्य सफल करणारे सगळी मंत्रवेत्ते, वैदिक, गायक, विणेकरी. आता खूपच खोल गेला. मी आल्यापासून मला अत्यानंद प्राप्त झाला. गोमातेचं दर्शनही घडलं. यापूर्वी पण या गोशाळेमध्ये मी आलेलो आहे. या आदरणीय मनोज महाराज घाटे यांच्या वंश परंपरेत भगवान पंढरीश परमात्म्याची असीम कृपा आहे. जसं श्री मल्लाप्पा महाराज वास्करांच्या पासून वास्करांची परंपरा आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या परंपरेत 14 टाळकऱ्यात जी फडांची उत्पत्ती, त्यात आजरेकर, उमरेकर, वालूरकर, दैठणकर, उखळीकर, जळगावकर इत्यादिकांचा, धोंडोपंत दादा आत्रे यांचा जसा समावेश आहे, तसं गुंडा महाराजांच्या परंपरेत हे एकनाथ महाराज दिगलूरकर म्हणजे चंद्रशेखर महाराजांचे वडील, सद्गुरू धुंडा महाराज, त्यांचे चिरंजीव भानुदास महाराज, पुढे चैतन्य महाराज, पापा महाराज, पुढे श्री गुरुदास महाराज. या परंपरा आहेत. नामदेवरायांच्या वंश परंपरेच्या फडाचा विस्तार महादा, विरा, नाठा, नारा, गोविंदा आणि जणाबाई, त्यात पुन्हा विसोबा खेचर, चांगावटेश्वर या सगळ्यांचा समावेश आहे. माणकोजी महाराज बोधल्यांची जशी परंपरा धामणगावला आहे आणि त्याच्या 2 सत्पुरुष होऊन गेले, थोरले शिवाजी महाराज आणि 2 क्रमांकाचे माणकोजी महाराज बोधले. हे मूळ घराणं पुरंदर तालुक्यातलं जगताप, देवानं बोध केल्यामुळं बोधले. त्याच धामणगावजवळ महाराजांच्या पूर्वजांचं गाव आणि पांडुरंग परमात्म्याने त्यांना साक्षात्कार दिला, प्रॅक्टिकली दर्शन दिलं. या परंपरेत नारायण महाराज मूळ होऊन गेले. त्या नारायण महाराज या शब्दाची उद्घोषणा अंतःकरणात ठेवत नारायण स्मरण करत तुम्ही सच्चिदानंद सद्गुरू आदिनारायण या नावाचाच उल्लेख करून गोशाळा स्थापन केली. वक्ता किती विद्वान आहे, किती प्रसिद्ध आहे, यापेक्षा देशकाल परत्वे त्याला समय सूचकता अत्यंत महत्त्वाची असते. मी धागा आणि सूत्र पकडलं की या संस्थेचं नाव रजिस्टर्ड
किंवा गोशाळेचं नाव आदिनारायण आहे. तर आपल्या मुखातनं काय व्हायला पाहिजे बुवा? आज इथे मी काही वास्तुशांती मांडायची आहे, आज मी काही मागणीचं कीर्तन करायचं आहे, मी काय ब्रह्मज्ञानपर उद्घोषणा करायच्यात, मी काही कूटचिंतनाच्या संदर्भानं चर्चा करायची नाही. तुम्ही आळंदीला, पंढरीला, त्रिंबकला, पैठणात विद्वानांच्या सभेत तयार झालेले लोक आहेत आणि तुमच्यासमोर मी ज्ञानाचा दिवा पाजळणं हे काही बरं नाही. कुणी वेदातला तत्ववेत्ता आहे, कुणी क्रम जटा घणातला अभ्यासक आहे, कुणी भागवत रामायणातला परफेक्ट आहे, तर कुणी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, 65 अमृतानुभव, आनंद लहरी, नाथांचं भागवत रामायण या विषयातले तरबेज आणि तज्ज्ञ लोक आहेत तुम्ही. कुणी गोसेवेतला परिपक्व आहे तर कुणी राष्ट्रसेवेतला परिपक्व आहे. म्हणजे आजच्या मंडपात लोक कमी आहेत, पण कुणी देवभप आहेत आणि कुणी हभप आहेत. म्हणजे देशभक्तपरायण आणि हरिभक्तीपरायण अशा दोन क्रमांचा इथे मंडपात लोकांचा आज स्वतंत्र भाग मला पाहायला मिळतो. माझे डोळे कीर्तन क्षेत्रात समाज पाहून तृप्त झालेले आहेत. मी समाजासाठी इथे मुळेच आलो नाही. गो मातेचे रजक्कण माझ्या भालप्रदेशाला लावायला मिळावेत आणि तुमच्या सगळ्यांचा सहवास एक पाऊण तास मला घडावा याकरता ही प्रयत्नाची पराकाष्ठा मी आपल्यासमोर करतो आहे. आजचा अभंग शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे. मी कुणाचा अभंग आहे, त्यांची स्तुती, त्यांचं वर्णन करणारे अनेक अभंग सकल संताचे आहेत, पण या संवादशास्त्राच्या विषयात वेळ वाया न दवडता डायरेक्ट चिंतन करतो आदिनारायण. दोन देवांच्या परंपरा, गुरुशिष्य परंपरा महाराष्ट्रात संप्रदायात विकसित आहेत आणि त्या परंपरा अशा आहेत: आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा एक आणि दुसऱ्या क्रमांकाला आदिनारायण साराचे ते सार. म्हणजे स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, खेचर, भूचर, जलचर जगतात कसलीच कुठे केव्हाच तंतुसोट मुळांची जेव्हा उत्पत्ती नव्हती किंवा जीवाश्म नव्हते, अशाही कालखंडात या दोन देवतांनी क्रांती केली. एकाचं नाव नारायण आहे आणि एकाचं नाव आदिनाथ आहे. नाथ शब्दाचा अर्थ आहे स्वामी, मालक, प्रेसिडेंट, सभापती, उद्गाता, निर्माता, प्रसवणारा. नाथ शब्दाचा अर्थ. नारायण शब्दाचा अर्थ आहे पाण्यात वास्तव्य करणारी, शयन करणारी देवता असल्यामुळं त्याचं नामकरण आहे नारायण. अशा दोन देवता आहेत. आता या सगळ्या प्रिय अभ्यासकांना चिंतन माहितीच आहे, पण यूट्यूब आहे, एडिटिंग आहे, उद्या क्लिप आहेत, त्यामुळे वक्ता यावर फार प्रचंड जिम्मेदारी घेत असतो. निमंत्रण देणारे बाजूला जातात, उपक्रमात श्रवण करणारे लोक निघून जातात, पण वक्ता मात्र त्यात बांधील चौकटीत प्रतिबंधित कायम असतो. त्यामुळे जगात कुठेच काही केव्हाच नव्हतं, तेव्हा दोन तत्व होते. एक नाथ तत्व म्हणजे स्वामी आणि नारायण तत्व म्हणजे विष्णू परमात्मा. या दोन तत्वानं संपूर्ण विश्वाचा, ऑल वर्ल्डचा, केवळ भारत, लंडन, फ्रान्स, रशिया, जपान इत्यादी नाही, तर संपूर्ण विश्वाचा विकास, उदय आणि डेव्हलपमेंट करण्यात क्रांती या दोन देवतेकडनं करण्यात आली आहे आणि या दोन देवतेला गुरुपदावरती जाता आलेला आहे. क्षमा मागतो, कोणी शाक्त असतील तर देवीच्या उपासकांच्या परंपरेमध्ये हादिविद्या, साधिविद्या, कादिविद्या किंवा अद्वैत श्रीविद्या हे प्रकरण आपण शंकराचार्यांचं जर अभ्यासलं वा परशुराम कल्पसूत्र नावाचा ग्रंथ आपण अभ्यासला तर देवी गुरुपदावरती नाही. वाक्य नीट ऐका. सूर्यनारायण गुरुपदावरती देवता नाही. चंद्र ही देवता गुरुपदावरती नाही. मल्हारी मार्तंड खंडेराया गुरुपदावरची देवता नाही. लक्ष्मी स्वतः गुरुपदावरची देवता नाही. गुरुपदावर काही ठराविक देवता आहेत. हनुमंत ही या संपूर्ण विश्वाची क्रांतदर्शी देवता आहे, परमार्थ पथदर्शक देवता आहे, पण हनुमंत गुरुपदावरती नाहीत. नीट ऐका माझी भावना. आपण सातत्यानं मागणी, संत प्रकरण, काला या चिंतनात अडकलेलो आहेत. अपरिचित प्रकरणं श्रोत्यांच्या समोर जावीत आणि काही लोकात फेरबदल कमी जास्त प्रमाणात व्हावा याकरता ही प्रयत्नाची पराकाष्ठा मी करतोय. त्याकरता मागणं पुढे तुम्हाला मुद्दा म्हणून घेतलं की ऐकणाऱ्यांच्या माना अशा प्रसन्नतेनं रिस्पेक्टिव्ह दिसल्या की वक्त्याला प्रवासाचा सीन येत नसतो.
मग श्रवण करणारा टॅलेंट वर्ग असला पाहिजे. कसा तरी भाविक, जेवणारा, कंटाळवाणा, थकलीला, त्यांना नीट करायला आम्ही आलो हे स्वप्नातही आणू नका. उपजतच नैसर्गिक त्यांचा चेहरा आनंददायी असला पाहिजे की आम्हाला काही द्रव्य मिळणार आहे, जाता जाता आम्ही तुम्हाला खुश करणार आहेत, असं आमचं छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टात ॲफिड्यूट झालंय अशी कल्पना मनात धरू नका. आवाज कमी करण्याचा हेतू असा आहे, ज्यांना गंध, माळ, शेंडी, पूजा, धर्म, हरिपाठ, काकडा आवडत नाही अशा नीच लोकांना आपला फुकट आवाज कानावरती जाऊ नये याकरता आवाज कमी केलाय. याला प्रमाण आहे, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचासी नवू नये. नवीन पोरांना पोरींना आवाज मंडपात फार मोठा लागतो, भावगीतं, कविता, गाणे इत्यादी. मला ते करायचंच नाही काही, त्यामुळे एवढा आवाज एवढ्या पब्लिकला पुष्कळ आहे. खूप झाला, अति झाला, आवश्यकता नाही. त्या डॉल्बीच्या प्रदूषणानं आणि कीर्तनातल्या कर्कशपणानं लोकांच्या कानाचं जवळजवळ वाटोळ होत आलंय. त्यामुळे आवाज माधुर्याचा इतकाच ठीक आहे. एखाद्या षडजात आवाज गायकाचा नाही पोहोचला तर विकोच्या माध्यमातून मदतनीस म्हणून तिथपर्यंत जावं लागतो. एखाद्या पुरुषाचा लवचिक स्त्रियासारखा कोवळा आवाज असेल तर त्याला घनस्वरूपाचा जाड करण्यासाठी त्याला बेस द्यावा लागतो. हे ऑपरेटिंगचं सूत्र आहे. विनाकारणच आवाज मोठा करण्यात काही अर्थ शिल्लक राहिलेला नाही. आता वक्ते, भाषणं, नेते आणि बुवा यांना प्रचंड आवाज मोठा लागतो. कशाला लागतो? माझी जरा मिश्किलपणाची भावना नीट आहे का, हळुवारपणानं. अरे मंडपात आवाज वाढण्यापेक्षा जाताना वाढवा ना. दिसतंय ना तुम्हा सगळ्यांना. आवाज कशाला वाढवायचा, काय कारण आहे? कित्येक लोक त्या आवाजाच्या धाकानं समोर बसत नाहीत, लांब बसतात. एक तर गरमाट पुष्कळ आहे, प्रचंड तापमान आहे आणि त्यातही आपला आवाज अधिक तापला तर तो बरं होणार नाही. याकरता मी आवाज खूप कमी केला आणि मंडपाला लागेल एवढाच ठेवला. हे तरी शहराच्या बाहेरचं कीर्तन आहे. आतमध्ये असतं तर शेजारचे लोक जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारीचा अर्ज सुपूर्द करतायत. हा माझा मुंबई पुण्यातला सातत्याचा नागपूरचा अनुभव आहे. त्यामुळे आवाज कमीच असला पाहिजे आणि परिसरातल्या लोकांना आपल्या परमार्थाचा त्रास होता कामा नये, कारण त्यांना परमार्थ झेपत नाही. माझे वाक्य कळतात ना तुम्हाला? त्यांना झेपत नाही, त्यामुळे आपण त्रास द्यायचा नाही. महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना परमार्थाचा झेपत नाही. विठाल याकरता माझा आवाज सीमित करण्यासाठी त्यांना मी रिक्वेस्ट केली, प्रार्थना केली. आता मी अभंगाच्या चिंतनाकडे येतोय. तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. माहूरगडवरनं स्वामी महाराज जुना आखाड्यातनं आलेत, त्यांनाही मानाप्रमाणे ओम नमो नारायण करतो, अभिवादन करतो. आणि माता भगिनी खूप चांगल्या आल्या. पुरुषांच्या मानानं संख्या इथे माता भगिनींची चांगली आहे. मी देवाला प्रार्थना करतो की इथल्या कीर्तनात भविष्यात येणाऱ्या काळात पुरुषांची संख्या देवा तू कमी करू नकोस, ही तुला माझी प्रार्थना आहे. आजचा विषय आदिनारायण साराचे ते सार. असे नारायण ही प्रमुख प्रेसिडेंट देवता आहे. या निमंत्रणात अधिक जास्त मला येण्याचा आग्रह आदरणीय श्री पंडित गुरुजी ठोसर यांनी खूप आग्रह केल्या प्रीत्यर्थ. बाबा तुमच्याकडे मला येता आलं नाही, तर हल्ली आमचा सगळा शेड्यूलचा काळ एवढा बिजी आहे की जाणं येणं शक्य नाही. 2027च्या निमंत्रणाला मी ब्रेक दिला आहे. थांबा, बघू, करू. प्रदूषणाच्या कालखंडात आपण पुढे लोकात जावं का न जावं हा येणारा प्रश्न आहे. त्यामुळं जरा थोडं थांबलेलं बरं. श्रोते हो, महाराष्ट्रातल्या किती संतांची परंपरा नारायण या देवतेला जोडलेली आहे. ऐका, सुरुवात करतो मी. सुरुवात आद्य शंकराचार्यांच्याकडनं आपण करू. तुम्ही म्हणाल आपला शंकराचार्याचा काय संबंध आहे? तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य एक प्रमाण. दुसरं प्रमाण पैठणातल्या एकनाथ महाराजांनी असं लिहिलं, आता वंदू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडूनी कर्मठेचा विचारू प्रज्ञा दिन करू प्रकटला. झाले का 2 प्रमाण? या 2 प्रमाणानं सिद्ध झालं. व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाटपूस होतो कारा ते. या अनुनासिकानं 40 वर्ष महाराष्ट्रात खल झालाय. रामानुज रामानंद निंबार्क वल्लभ की अन्य कोणी.
तर त्यात भाष्यं भाष्ये विदो विदुः आचार्यच डिटेक्ट झाले, त्यामुळे वादात पडण्यात काही अर्थ नाही. शंकराचार्यांना आपण विचारू तुमची परंपरा नेमकी कोणती. ते असं म्हणाले, नारायणं पद्मभमं वशिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं. बस, कामापुरता उतारा झाला. ही नारायणाची परंपरा आहे. नारायण ब्रह्मा, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, पुढं गौड, गोविंद, शंकर, हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर, पद्मपाद. ऐकताय ना तुम्ही सगळेजण. श्रोता लांब आहेत, तिथपर्यंत त्यांचे भाव मला कळत नाहीत, त्यामुळे मी तुमच्याकडं पाहतो आहे, बाकी काही नाही. कोणीतरी अध्ययन झालेला, कळणारा, चातुर्मासातला असला म्हणजे बरं वाटतं. ज्यांना कळतच नाही त्यांच्याकडे पाहून बोलण्यात काही मजा शिल्लक नाही. उगी चालता चालता शेतातल्या म्हशीला जर असं केलं तर कळेल काय तिला, कल्पना करा. हेही बऱ्याच डॉक्टर जगदीशजी मुंदडा या पुढे या. श्रोते हो, सगळेच तुम्ही माझ्या प्रेमाचे. काहींचे नावं मला पाठ नाहीत, त्यामुळे मी तुमचं कुणाचं नाव घेतलं नाही. मी शंकराचार्य परंपरा डिटेक्ट केली, नारायण. आता अजून एक परंपरा आहे, जगद्गुरु तुकोबारायची परंपरा नारायणाचीच परंपरा आहे. ते प्रमाण तुमच्या पाठातलेत, सगळ्यांना माहितीत. कुणीतरी एक चांगलाच ट्रेनिंगचा पखवाजा स्वर द्या. ती परंपरा अशी, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. संप्रदाय फळ येतोनिया, संप्रदाय फळ येतोनिया, ते गुज विधाता सागे नारदासी, ते गुज विधाता सागे नारदासी. संप्रदाय फळ येथोनिया, संप्रदाय फळ येथोनिया, गुज विधाता सागे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळांचा येथून हंसरूपी ब्रह्मा इत्यादी प्रमाण मात्रेन. ऐका ऐका, गांभीर्याने ऐका. या परंपरा, ही परंपरा नारायण ब्रह्मा अशा परंपरेतून उपदेश करत 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 ती मुख्य महाविष्णू चैतन्याच्या कडून चैतन्य परंपरेत प्रविष्ट झाली आणि राघव केशवाच्या परंपरेतून तुकोबारायांना अनुग्रहित करण्यात आलं. जरा इकडे लक्ष द्या प्लीज. मला तुम्हाला विनंती करायची, एवढा दुर्दैवी जड काळ माझ्यावर आणू नका. विठाला ही झाली. हे बाकीच नका वाजू. तुकोबारायची परंपरा एक शंकराचार्यांची सांगितली. रामदास स्वामीच्या बाबतीत हेच प्रकरण आहे. आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं जगद्गुरुं. नारायण, ब्रह्मा, वशिष्ठ, रामचंद्र, भगवान मारुतीराय आणि पुढे समर्थ, मग कल्याण, उद्धव, वेणाबाई, गिरधरपंत इत्यादी 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 इत्यादी. झाली का नारायणाची परंपरा. आता पैठणकाराची परंपरा काय. आता पैठणला हे सगळे राहतात. पैठण फडाचा क्रम एक्झॅक्टली काय, तर तुकोबाराय, शंकराचार्य आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज या तिघांनाही भगवान आदिनारायणाची परंपरा आहे. कोणाची परंपरा आहे. आदिनारायणाची परंपरा आहे. या परंपरेबद्दल तुम्हा सगळ्यांच्या पाठातले अभंग आहेत. एक चौकडा अभंग आहे आणि तुमच्या नित्य ओठावरती खेळणारा, कंठात परफेक्ट असलेला अभंग आहे. त्याच्यात दत्तात्रय परंपरा,
सहस्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. हा अभंग आहे. याचा आरंभ आहे, याचा आरंभ आहे, याचा आरंभ विठाला जो निर्गुण निराभास, जेथूनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती तो सर्वास आदि गुरु. तो सर्वास आदि गुरु म्हणून आदि नारायण सगळ्याचा गुरु असल्यामुळे गोशाळेचं नाव आहे आदि नारायण. इथे तुमच्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या, पण न कळणाऱ्यांना मी फार अधिक प्रेरणा देण्यातही मजा नाही काय. तरी बरं शहरातलं कीर्तन आहे विठ्ठला महाराज. कीर्तन श्रवण करणं हा विषय रसज्ञ लोकांचा आहे, स्टडी करणाऱ्यांचा आहे, साक्षेपी विचारवंतांचा आहे, वैचारिक चिंतन करणाऱ्यांचा आहे, जीवाचे कान करणाऱ्यांचा आहे. करमणूक नाही, भावगीत नाही, कविता नाही. संत प्रमाणाचे अर्थ लावता लावता जन्मचे जन्म चालले, संगती लागत नाहीयेत. तर बाकीच्या फापट पसाऱ्यात चिंतन करायला वेळ कुठं शिल्लक आहे आपल्याला. भगवान नारायण प्रमुख आहेत आणि नारायण सार आहेत. सार. आता एक अजून शंका तुम्ही माझ्यावर घ्या, त्याचं उत्तर मी देतो. तुमच्या मनात ती आली असं गृहीत मी धरतो आणि त्याचं उत्तर मी देतो. पूर्वपक्ष उत्तरपक्ष मीच करायचा आहे. मग आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याची समीक्षा अशी आहे, या मृत्यू लोकात धर्मसंस्थापनेसाठी भगवान विष्णू परमात्म्यानंच नवनारायणाला पाठवलं. कोणाला पाठवलंय? उदाहरणार्थ हरिनारायण, कविनारायण, द्रुमीनारायण, चमसनारायण, करभंजन नारायण, अजून खूप आहेत नवनारायण. याच नवनारायणानं नवनाथ पंथाची स्थापना केल्यामुळं ज्ञानोबारायादी करून नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, विसोबा आणि त्याच परंपरेत चांगावटेश्वर सुद्धा किंवा चिन्मयानंद उमरखेडकर वा सहजानंद स्वामी पुढे चाला, तुकामाई पुढे चाला, ब्रह्मानंद हेब्बाळीकर, हे सगळेजण याच परंपरेचे अनुयायी आहेत. ऐकताना तुम्ही सगळेजण, म्हणजे परंपरा आहे नारायण प्रेरित आहे आणि येणं सुद्धा आता मंडपात नारायणाच आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज. ही दिसतात सगळेजण अशी साधी, पण व्याकरण, न्याय, मीमांसा, उपनिषद, ब्रह्मसूत्र, पाणिनी, नवव्याकरण, वैदिक व्याकरणात हे तज्ज्ञ लोक आहेत. आणि केवळ पूजा पाठादी क्रियाकर्म नाही, तर यांना फडाचा क्रम आहे, पैठणचा क्रम आहे. क्रम आजही तबकडीला काला थापताना, सूर्य अस्तमानाला जाताना यांचं कीर्तन झाल्याविना वंशजांना दहीहंडी फोडता येत नाही, हा क्रम आहे. पण सांगायचं कोणाला ना ऐकायचं कोणी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही असल्यावरच मी सांगतो असं नाही, तुम्ही नसताना हजारो कीर्तनात हे विषय मी मांडलेले. तुम्ही इन्स्टाला, यूट्यूबला वा अन्य जे साधन आहेत त्याला तुम्ही संशोधन करून पहा, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. असो भगवान नारायणच नवनाथ आहेत, नारायणच नवनाथ आहेत, नवनारायण आहेत. आणि त्याच पंथ परंपरेत पुन्हा दोन स्टेप आहेत आदरणीय बाळू महाराज. एक दर्शनी आणि दुसरी अवघड. अवघड म्हणजे कानाला छेद न दिलेले, कुंडल न घातलेले, शैली शंगी पुंखी शंख मेकला जाणव, दंड कमंडलू न धारण केलेले, पण नाथपंथात असं लिहिले, जे त्यांना म्हणायचं अवघड. आणि ज्यानी हे सांगितलेलं केलंय ते दर्शनी. तर वारकरी परंपरा ही नाथपंथातून प्रेरणा घेऊन बाहेर पडली. एक अपरिचित अभंग तुमच्या कानावर घालतो, त्याकरता पखावज वादकावर एक जिम्मेदारी आहे.
त्याने हळूवार ठेका वाजवला तरच अक्षर तुमच्या कानावरती पडतील. कारण आदिनाथ गुरु तुमच्या पाठात आहे, आदिनाथ उमा तुमच्या पाठातले. मी जे म्हणतो ते वेगळे पण संतांचंच आहे. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मच्छिंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झाला से प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. देणे त्या गोरक्षा केले कृपादान, तिने त्या गोरक्षा केले कृपादान, देणे त्या गोरक्षा केले कृपादान, तिने त्या गोरक्षा केले कृपादान. तिथुनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथून प्रगट दान गहिनी प्रती, तेथून प्रगट दान गहिनी प्रती. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा, गहिनी दया केली वृत्तीनाथ, गहिणीने दया केली निवृत्तीनाथा, गहिनीने दया केली वृत्तीनाथ. बालक आसता योग रूप, बालक आसता योग रूप, बालक सता योग रूप, बालक सता योग रूप. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद, येथून ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, झाले ते प्रसिद्ध सिद्धासने, झाले ते प्रसिद्ध सिद्धासने. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, सच्चिदानंद बाबा भक्तीचा गुरु, त्यासी अभय करू ज्ञान केला, त्यासी अभय करू ज्ञान केला, त्यासी अभय करू ज्ञान केला, त्यासी अभय करू ज्ञान केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर. तेने राघवी विचार ठेविलासे, तेने राघवी विचार ठेविलासे, तेने राघवी विचार
सबलीकरणाचा अभंग आहे. आणि महाराज, आपण अपरिचित चिंतन या लोकांच्या समोर दिलं नाही तर किती वर्ष लोक अंधारात राहतील. स्त्रियांचं सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण, परमार्था स्त्रियांना सवलत आणि प्रामुख्याने ॲडमिशन त्या काळात देण्यात आलेलं आहे काय? त्याचं उत्तर होय, यस, दिलेलंच आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री या स्त्री शक्तीच होत्या, वेदविदुषा होत्या. कितीतरी चिंतन करता येतील. शरयूच्या तीरावर सीतामय्या सूर्य अस्तमानाला जाताना हातात ओंजळीत पाणी घेऊन अर्घ्यदान दिल्याचे पुरावे करोडो ग्रंथात अभ्यासकाला पाहायला मिळतात. पुण्यश्लोक अहिल्या देवी, राष्ट्रमाता माझी जाऊ, लता दिदी, गानकोकिळा, प्रतिभाताई पाटील, द्रौपदीताई मुर्मू, सुषमा स्वराज, इंदिरा गांधी या स्त्री शक्तीचं आहेत की नाही? कल्पना करा ना तुम्ही. हे आपल्याकडचा संकोच सोडा, परप्रांतात स्त्रिया मंडलेश्वर पदावर सध्या विराजमान आहेत. आणि त्या काशीतल्या नंदिता शास्त्री तर पंडिताला आव्हान करतायत की बृहद वेदांताची चर्चा करायला माझ्याकडे या म्हणून. विठाल त्यामुळे यांच्याकडे पाहताना आपण दृष्टी ही वैचारिक मंथनाची ठेवली पाहिजे की त्यांचा संकोच होता कामा नये, त्यांची कुचंबणा होता कामा नये. क्षमा मागतो पूजा विधानादी क्रियाकर्मापासून वारकरी कीर्तनापर्यंत. तो एक विशिष्ट घटक ताकदीचा आहे. म्हणून तर शांती मंत्रात आरंभाला एभ्यो माता मधुमत पिन्वते पय पियुषम हे कशासाठी आलंय? मातृत्वाचाच पराक्रम आहे की नाही? त्वमेव माता च पिता त्वमेव, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. कितीतरी पुरावे देता येतील. माता रामो मत पिता रामचंद्रहा, माता च कमला देवी पिता देवो जनार्दनः, माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः. मातृत्वाला म्हणजे स्त्री शक्तीला प्राधान्य देण्यात आलेले. म्हणून यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. हा सारासार विचार करून शंकरानं अनुग्रह बोध गुरुमंत्र महावाक्याचं चिंतन कुणाला गणपतीला दिलं नाही, कार्तिक स्वामीला दिलं नाही, अशोका कुमारीला दिलं नाही, 84 सिद्धांना दिलं नाही, शिवगणांना दिलं नाही. आपली अर्धांगिनी जी अधिकारी आहे त्या स्त्री शक्तीच्या कानात मंत्र दिला. याचा अर्थ असा आहे की स्त्रीला टाळलेलं नाही. मी अट्टहासानं हजारो कीर्तनात हा विषय मांडतो. कोणा बुवांना कोण्या वैदिकाला हा विषय आवडेल ना आवडेल, माझ्या आवडीचा आहे, मी मांडतोय. आणि त्याला संत प्रमाणे आदिनाथ उमा बीज प्रगटले. दुसरं प्रमाण आत्ता म्हणालिलो, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला आणि परिणाम तो लिखेज झाला, पेपर फुटावा तसा. म्हणून मी आवाज कमी करायला लावला. आपला पेपर फुटला नाही, आता नाही करायला लावला म्हणालो मी. ऐकता का? विनाकारण एखाद्या मत्स्येंद्राच्या कानावर खिडकीतून हा आवाज गेला तर तो प्रश्न उत्तर सहज सोडील ना. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी, मत्स्यीच्या उदरात असताना त्याच्या कानावर मंत्र गेला आणि तो ऐकला. येणाऱ्या काळात विज्ञान याची समीक्षा कशी करेल? तर यासाठी गर्भाधान संस्कार नावाचं प्रकरण आहे. षोडशसंस्कार रत्नमालेत सेंडे शास्त्रींनी मराठीत लिहिलंय. त्याचा अर्थ तुम्ही वाचा, वेळ मला कमी आहे. म्हणजे योग्य संस्करण 5व्या महिन्यात गर्भात लेकरावरती होतात म्हणे. तर मत्स्यीच्या गर्भात असलेल्या याला हा संस्कार भगवान शंकराने पार्वतीच्या कानात मंत्र देताना मिळाला. आता ज्ञानोबारायची ओळी तुमच्या सगळ्यांच्या पाठातली आहे. शक्तीचे कर्ण कुहरी. बास, शक्तीच्या कानात मंत्र देताना तो मत्स्येंद्राने ऐकला. मतसेंद्र शब्द आहे मूळ. ग्रामीण भागात हरिपाठ लाडात आल्यावर मच्छिंद्राने बुवा धा गोराक्ष असे केला रट्टून मत्स्येंद्र शब्द आहे तो. म पूर्ण त अर्ध सच्या तोंडात न अर्ध द ला जोडलेलं त्याचं तंगड पुन्हा एक मात्रा मतसेंद्र शब्द आहे. असो, पण बिचारे ग्रामीण
म्हणत कसंही असले तरी ते सश्रद्धयुक्त आहेत आणि तुम्ही वेल एज्युकेटेड आहेत, पण श्रद्धेचा अभाव आहे, हा प्रॉब्लेम आहे. आजही वृद्धाश्रमात आई बापाला टाकण्यात ग्रामीण शेतकरी कष्टकरी मोलमजुरीतला वारकरी नाहीये. इन करणारे शिकलेले स्वतःला UPC MPC म्हणून LLM लॉयर डॉक्टर प्रिन्सिपॉल MBA MCOM म्हणणारे जे कुणी नवरा बायको आहेत तेच हे प्रकरण करतात. मोठ्या कुंकावाली ग्रामीण भागातली चुडाभर कंकण आलेली बोटभर वस्त्र अंगावर घेऊन इज्जत राखणारी माता माऊली आपल्या घरातल्या वृद्धांना वृद्धाश्रमात जाऊ देत नाहीत. तुम्हाला मी प्रार्थना करतो, पुढे माझ्या कीर्तनात ठेवा नका ठेवून. या तीर्थयात्रा फिरतयात्रा कराच. मी फार त्यातला म्हणजे माझं हे पुरोगामित्वच आहे, क्षमा मागतो. फार काही बोंबलत फिरू नका कुठे. गेला तरी इफेक्ट होणार नाही. का? सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे. घरातले आई वडील सोडून तुम्ही जर एन्जॉय करत असताल तर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जाने. काय उपयोग नाही गेला त्याचा जाऊन. बदल काय अपेक्षित आहे? बदल नसेल तर कीर्तनकार आणि व्यसनमुक्तीवर 3 तास कीर्तन, लोकांच्या टाळ्या वाजल्या, यूट्यूबला रील कट होऊन आल्या, पण कीर्तनकार खाली उतरल्यावर टाळकरीच म्हणाले तंबाखूला चुना आहे का. याला म्हणायचं टावर खालीच रेंज नसणे. म्हणजे आपल्या खालीच अंधार आहे तर जगाचं भलं कधी करणार. गायीचं पालन करा म्हणण्यासाठी माझ्या घरी एक गाय अपेक्षित आहे. युक्त आहार घ्या म्हणण्यासाठी माझं सात्विक खाणं अपेक्षित आहे. आई वडिलांची भूमिका कीर्तनात मांडताना आई वडील माझं दैवत ही भूमिका आपली महत्वाची असली पाहिजे. 3 तास पूजा केली असन. भांडे घासणार आणि तू सारखाच आहेस. तो चिंचा लावतो, रांगोळ्या लावतो, तू पाणी घातलं चिंचाचं, बाकी काय नाही. आमचे बंडोपंत 4 तास पूजा करतात, भांडे घासतात का? कारण आई त्यांची बाजूला राहते. विठ्ठला संतांनी काढलेला जो सॉफ्ट मार्ग आहे ना, वाचा बोलू वेदन येते, पण पुढं प्रकरण जरा गंभीर आहे. करू संती केले. देशकाल परत्वे याज्ञवल्क्यांच्या वचनाला स्वीकृत करून सॉफ्ट कसं वागायचं, सरळ कसं वागायचं, स्वच्छ परिवर्तनवादी कसं वागायचं, हातात हात कसा द्यायचा, सेकंड कसं करायचंय, या लेकरांचं कदाचित वाजवणं नाही आवडलं, कदाचित, तर मोठ्या अंतःकरणाने मी म्हणलं पाहिजे, अरे आज 108 मंडलांचीच माला स्वराची थापेची कीर्तनात माझ्या गळ्यात समर्पित करण्यात आली. त्यांना प्रेरणा मिळते, संस्था चालकाला प्रेरणा मिळते. बहुजन कुळ गोत्रातून आलेल्या लेकरांच्या आईवडिलांना कौतुक वाटतं की अरे कीर्तनात आमच्या लेकरांच्या पाठून हात फिरवला. मला एका मीडिया तंत्राने विचारलं धर्मांतर का होतात. सोपं उत्तर आहे, धर्मातून माणसात अंतर वाढले की धर्मांतर होतात. धर्माचार्य उदास आहेत, ते त्यांचं मठ त्यांचं नित्य कर्म सोडून दीन दुबळ्यांच्या घरी जाऊन पाठवून हात फिरवायलाच तयार नाहीयेत. त्यामुळं दुर्दैव आहे. हा अजेंडा हे परिपत्रक जेव्हा निर्माण होईल, मोठे मोठे पीठाधीश आरामातच निवांत आहेत. काय झाली? आत्ताच पूजा झाली, आता माध्यान्नाचं जेवण झालं, आता झोपलोत, संध्याकाळी पसरा विठाल. त्यामुळे यापूर्वी आपल्यापासून गेलेत ते जाऊ दे, नीट ऐका, गेले तर जाऊ दे, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश त्यांचा आपला आयुष्याचा जवळ घ्या. मला उभ्या महाराष्ट्रात जातीय प्रतिबंधाची अडचण 50 वर्ष कीर्तनात कुठे आली नाही, अजून नाही आली कुठेच, कधीच. आणि मला वाटतं उरलेल्या काळातही परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथराय आदी करून संत आणणार नाहीत. का? आपण रिस्पेक्ट दिला तर ते रिस्पेक्ट देतील, आपण जवळ घेतलं ते जवळ घेतील, त्याच्या घरी मी गेलो ते आपल्याकडे येतील. तुम्ही कुणाकडे जाल नाही तर तुम्ही निवांत कॅबिनेट एकांतात आरशात थांबा आणि स्वतंत्र राहा, देव तुमची व्यवस्था तशीच करेल. हा व्यापक आयाम, नॉट सॉक्रेटिस, लॉंगफॅलो, कॉस्मादिगार्डा, लुसिफस हेरेटिस, वारकरी संतांची जी व्यापकता आणि आयाम आहे, विश्वधर्म संकल्पना आहे. वेदोखिलो धर्म मूलम, हा विश्वधर्म प्रतिपादन करत असताना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कमरिती वाढो, भूता परस्परी जडो, मैत्र जीवांची. पुढचं प्रकरण दुरितांचे तिमिर जावो. आहा हा,
दुरितांचं तिमिर जाण्याची संकल्पना यापूर्वी कोणा आचार्यांच्या डोक्यात आली नाही, आणि आली असली तरी व्यापक दर्जाचं काम त्यांना करता आलं नाही. ते प्रतिबंधाच्या काटेरी कुंपणात अडकले. याला विशेष महत्व आहे या परंपरेला. दुंडा महाराज, गुंडा महाराज, भगवान शास्त्री, कंधारकर, त्यांना काही कळत नव्हतं काय मंत्र, न्याय, कोविद, शास्त्र, परंपरा कळत नव्हत्या. यज्ञेश्वर शास्त्री कस्तुऱ्यांना, गोपाळ शास्त्री गोरे आबांना त्यांना कळलंय, पण त्यांना हे कळलंय कल्याण कशात आहे. विठ्ठल सद्गुरू मामासाहेबांना, विनायक दादांना, मोडकांना कळलं नाही का? हेच कळलं. सद्गुरू जोग महाराजांना हेच कळलं. त्यामुळे जे कळलंय त्या पथालाच प्रशस्त करावं, नवीन मार्ग काढायचा प्रयत्न करू नये. तू दिसायला सुपेरियर असेल, गाडी लवकर जाईल आणि लवकरही जाईल, असे दोन प्रकरण आहेत. म्हणून विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग असे दोन मार्ग आहेत. पुष्पदंत असं लिहित आहेत, रुची नाम वैचित्र्या द्रुज कुटिल नानाम पथदुषा नृणाम मेको गम्यस तुमसी पैसा मरणव इव. मेडिकलच्या दुकानात करोडो आजारांच्या औषध आहेत, पण डॉक्टरनं चेकअप केल्यावर, डिटेक्ट केल्यावर, MRI केल्यावर, CT स्कॅन केल्यावर, सोनोग्राफी केल्यावर जो आजार आहे तीच टॅबलेट आणि तेच लिक्विड घ्यावं बरं वाटतं. तशा वैष्णवांनी डिटेक्ट केलंय भवरोगातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ही टॅबलेट आहे. आणि ते औषध सुरुवातीला उमेच्या कानात दिलं, उमेपासून माऊलींच्या पर्यंत आलं, सच्चिदानंद बाबांना मिळालं, तेच विश्वंभराला मिळालं. ते राघव, केशव, बाबाजी प्लस तुकोबाराय आणि पुढे ध्रुव चातक मंडळातले 14 टाळकरी आणि विद्यमान फडकरी आणि त्यांचे वंशज. या परंपरा व्यापक आहेत. आदि नारायण साराचे ते सार. नारायणच सार आहे. जाता जाता वेदांत शब्दाला टच करतो, तुम्हाला काही खाऊ मिळेल. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. कोटी ग्रंथाने जे प्रतिपादन केलं ते माझ्या अर्ध्या श्लोकाने आचार्य म्हणाले. मी सांगतो, ब्रह्मसत्य जगत सगळं मिथ्याच आहे. मिथ्या नाही, मिथ्याच आहे. यात वादच नाही काही. अजात वाद करा, काही करा, विवर्त काढा, काय काढायचं ते काढा. कसं फसवणारं जगत आहे. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा मुक्काम होता. गेलो मी त्यांच्याकडे, अजूनही जातो. कीर्तन झालं. मुक्काम कुठे? माळरानावर. म्हणजे आमचं गोठाच निवांत आहे. आम्ही म्हणालो निवांत जागा द्या. काय चुकलं त्यांचं? ते घेऊन गेले. घेऊन गेल्यावर उठायची सोय नव्हती. सुटल्या सुटल्या कुत्रे किंचाळ्या फोडत होते. कळलं तुम्हाला? आणि दुसरी भीती होती, बिबटे सुटलेत, बाहेर पडू नका. पण तरी ते बिचारे तिथं राहत होते. गाय हंबरडा फोडत होती, ती आटलेली होती. शिळीला पिलं होते करड. आणि रात्री ती बाई म्हातारी म्हणाली, बाबा आलेत, त्यांना दूध करा. नवरा म्हणला, अगं गाय आटलेली, दूध नाही. ती म्हणाली, तुम्ही नाही तोंड देत त्यामुळं संसार सुखाचा नाही. शिळी ना आपल्याकडं. अगं मला करडू सुटलं आणि पिलं, दूध राहिलं नाही. बायको म्हणाली, तुम्हाला अजूनही कळत नाही, ज्ञानोबराय कधी वाचलेत का? ती म्हणली, नाही, पण ऐकलंय शिळीच्या गळ्याला स्तन आहेत. तुम्ही कधी पाहिलेत का कोणी? काय दृष्टी यार आचार्यांची सूक्ष्म कल्पना करा तुम्ही. जा, नाही काय म्हणता, धार काढा. मग तो शेतकरी भांड घेऊन गेला, त्याने पिळलं, ते दूध मी पिलं आणि तृप्त झालो. झोपा 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 माझं मी. त्याने मला ते दूध दिलं, मी पिलो आणि तृप्त झालो, पोट भरलं माझं. त्यानंतर आजच आदिनारायण गोसायलेत मी पिलो. ते म्हणाले, अजून घ्या दूध मला. मी म्हणलं, एवढं प्युअर प्यायची सवय मला नाही. मलाच काय कुणालाच राहिली नाही, कारण ते मिळतच नाही म्हणून नाही. विठाल दृष्टांत असे चिमुकले असतात. एक बाई मला म्हणाली, महाराज चहा टाकू का? म्हणलं, टाकण्यापेक्षा दे. दृष्टांत झाला, फक्त सावध राहा. टाकण्यापेक्षा मला दे. एक बाई मला म्हणाली, महाराज दूध गावरान आहे. पण मला, मी संकरित आहे ना. तुमच्या एवढं पवित्र दूध मिळणार कुठं आम्हाला? आता दृष्टांत इथपर्यंत आणतो मी. शिळीच्या गळ्याला आहेत, दूध निघतं का? छोट्या छोट्या लेकरांना वेदांत कळे, निघतं का? पण स्तन आहेत हा भास आहे की नाही? खम पुष्प
शुक्ती रजत, रज्जू, सस्यशृंग, किती दृष्टांत द्यायचे वेदांतातले कल्पना करा तुम्ही. उन्हाळ्याच्या दिवसात पळणारे ससे कान वर केल्यावर लांबच्या व्यक्तीला त्याचे कान सिंगासारखे भासतात. सिंग आहेत का भासतात? बोला ना. तुम्ही मी जो संसार करतो तो आहे का भासतो? बोला ना मोठ्याने. त्यांनाही त्यांच्या पक्षसृष्टीचा दबाव आहे, ते बोलतील कशाला मारायला. त्यांना वाटतं स्कॅन झालं आणि चेहरा व्हायरल झाला तर घरचे घरात येऊ द्यायचे नाहीत. संसारात भासतो का आहे? अरे प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. संसार ती जो नाहीच, मृग जळवत हा संसार आहे. बेगडाची बाहुली, आभ्राची सावली असा संसार आहे जो नाहीच. तो आपला मानण्यात अर्थ काय? अर्थ काय? आणि तो आहे तो सुखाचा आहे काय? त्याचं उत्तर दुःखाचाच आहे. आता हे ज्यांना कळत नाही त्याने एक दृष्टांत द्यावा लागेल. सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणांचे दृष्टांत. सिद्धांताची समीक्षा करण्याकरता उक्ती उपयोगात आणतात, त्याचं नाव दृष्टांत. सोदाहरण त्यासे एक दारू पिणारं रस्त्याने चाललं. कुणाची सायकल होती माहिती नाही. त्याने हातात घेतली, पाय टाकला, पॅन्डलवर ठेवलं, हँडेल धरलं आणि सायकल त्याची निघाल्यावर एक प्रेत यात्रा समोरून आली. ऐकताय ना? आता नाही आली पण आणा कीर्तनात आली. असे एक प्रेत यात्रा आली. लोक रडत होते आणि त्यांनी ती सायकल 4 खांदेकऱ्यांच्या मधून घातली. असे आता इथं मढं कुठून आणायचंय? आपलं यालाच मढं मानायचं. अल्कोहोलमुळे म्हणतात बॅलन्स राहत नाही. हे जास्त ठासून मी का सांगत नाही, अनुभव आले अंगा. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या बडबड करून बोलू नयेत व्याख्यानात, प्रवचनात, कीर्तनात. अनबॅलन्स झाला, बॅलन्स गेलं, हल्ला तो, डुलला, सायकल पडली, खांदेकऱ्यांना धक्का लागला. वेदांत 3 नाश सांगतो: आश्रय नाश, परतः नाश आणि स्वभावतः. 3 नाश आहेत. आता हे स्टँड आहे, याला खाली जाड चकती आहे म्हणून हा रॉड उभा आहे. काढला तुटून पडेल. या टिपवायचा एक पाय तुटला तर अनबॅलन्स होईल. मला खुर्ची टाकली, त्यातला एक कापला तर बसता येणार नाही. 2 भावांच्या वाटण्या झाल्या. छत्रपती संभाजीनगरला, कांचननगरला त्यांनी स्वतःची अपार्टमेंट स्वतःच विकत घेतली. 2 भावात वाटण्या, दोघात मिळून एक पार्किंग. वर थोरला धाकटा खाली. खालच्याची बायको म्हणाली, आपल्याला हे पिलियर अडचणी करता ठेवायचे नाहीत. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. वरची बिल्डिंग राहणार नाही. आश्रय नाश, परतः नाश. माझ्या खांद्यावर ठेवलेल्या मडक्याला विठ्ठलनी दगड मारून फोडणे, परतः नाश. स्वभावतः नाश, स्प्रिट, पेट्रोल, तेजाब इत्यादी कापूर, त्याचं ते संपल्या जातं. तर आश्रय नाश, प्रेत ज्याच्या आश्रयाला आहे ते खांदेकरी आहेत. खांदेकरी पडल्यावर प्रेत वर राहील का? मड वर राहील का? ते पडलं खाली. आता पडल्यावर बहुतेक मरणाऱ्यांची तोंड आ असतात. आ, आता माझं दिसत नाही तुम्हाला, आ असतात असे. तर आ करून पडल्यामुळे ते पिणारं त्याच्यापर्यंत गेलं. म्हणलं घ्यायची थोडी. हे सगळे मुरमोऱ्याचे फारसांचे गिरायक सगळे. यांना वेदांत, न्याय, मीमांसा, तर्क कशाचं काय. त्यांचाही दोष नाही. कीर्तनकारांच्याच वक्तृत्वानं यांच्या कानाचं वाटोळ झालंय. खरं वाक्य शंकर बाबा, हे मी खरं बोललो तुम्हाला. ऐका ऐका. सायकल पडली, प्रेत पडलं आणि पिणारं तिथं गेलं. जे पडलंय त्याच्याजवळ बसलं. 4 खांदेकरी जमले. म्हणजे लाज वाटत नाही तुला? दारू पिला, सायकल घातलीस, तुला चपलेने मारायला पाहिजे. तो म्हणला, तुम्ही बोलायचं नाही. जो मुख्य मालक पडला तुम्हाला काही बोललाय का? आता मुख्य मालक बोलणार आहे का? तुम्ही तरी माना हलवा रे. मुख्य मालक गेला ना तू. पण गेलीलाई पिल्यावर मदिरेने जिवंत भासतो. तसं प्रपंचिकाला विषयरूपी मदिरा प्याल्यामुळं नसलेला संसार खरा भासतो. विठाल विठाल
सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. यावर दृष्टांत माता भगिनींना कळेल संसारातलं त्यांना, म्हणजे जास्त करून जुन्या ज्या आहेत त्यांना माहिती. सुपात धान्य घेणे, फटकारणे, पाखडणे, निवडणे आणि टिपणे जुना नेम होता. याच्यातल्या अशा कोणी आहेत का की आळ्या जाळ्या केर कचरा दळून आणून पतीला खाऊ घालतात? शिकलेल्यापासून ते ग्रामीण भागापर्यंत सगळ्या जणीला वाटतं धान्य चांगलं असावं, खडा नसावा, किडा नसावा, आळी नसावी, जाळ्या नसाव्यात, घाण नसावी. तसं जीवन जगताना सारासार नावाच्या सुपाकडनं आपण शिकलं पाहिजे. म्हणून गणपतीच्या बाबतीत शूर्पकर्णका, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. सारासार विचार करूनच निवडलं पाहिजे. ताक, लोणी आणि तुपात काही फरक असेल की नाही? सार काय त्यातलं आणि आसार काय? आसार ताक आहे, सार तूप लोणी आहे. आता ते मिळत नाही, पण पुढच्या चक्रेत मात्र मी आपल्या कृपेने तुमच्या खर्चाने घेऊन जाईल. कारण सेन पडलं तर माती उचलतं. मी तर बुवा आहे. विठ्ठल चोरून लुटण्यापेक्षा सांगून घातलेला दरोडा चांगला असतो. पूर्वीच्या काळात दरोडा आल्यावर हे वाजू नका रे, पूर्वीच्या काळात दरोडा आल्यावर चोर करायला वाजवत गाजवत येत असायचे आणि बिनधास्त जायचे. तसं जे मागायचंय ना ते समोर मागायचं, चोरून नाही. पळी भांडा आवडले टाकलं लगेच बॅगमध्ये, तसला हलकटपणा नाही. मला आवडले मी घेऊन चाललो, मला टाळ आवडला मी घेऊन चाललोय. पखावच तुमचा उत्तम आहे, मी आता नेणार आहे, हे सांगून कार्यक्रम करायचा. म्हणून पत्रिका छापून केलं लग्न आणि पळून गेलं फरक आहे. विठ्ठल सारासार विचार करत असताना हे जगत आसार आहे आणि सार ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाचं नाव हरी, नारायण, कृष्ण, केशव, विठ्ठल, भगवान आदी इत्यादी अशी प्रकरण आहेत. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितात. आदि नारायण सारा जगत सार, आदि नारायण सारा जगत सार, आदि नारायण सारा जगत सार, आदि नारायण सारा जगत सार. केला उपकार ब्रह्मयाने बोलते शिव गेला, ब्रह्मयाने बोलते शिव गेला. केला उपकार ब्रह्मदेवा, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोलते शिव गेला, ब्रह्मयाने बोलते शिव गेला. संयोजकाचा निरोप आलाय, 10 मिनिटात थांबवा. फार आनंद झाला मला. जास्त वेळ बडबड करण्यात मजा नाही. सीतावर्ण भाताची परीक्षा होती पूर्वी. ग्रामीणपासून शहरापर्यंत खाली 3 दगड मांडले, पितळी भांड्याला माती लावली आणि गदगद गदगद उकळी आली की स्त्रिया पितळी पळीत असा भात घ्यायच्या आणि शीत दाबायच्या. आता कुकरमुळं सीता हातात येत नाहीत, शीत बाहेर पडतात. कधी शिट्ट्या होतील याचा भरवसा राहिला नाही. ब्राह्मण असू, वारकरी असू, गायक असू म्हटलं की नाही जेवायला या, नाही येतो, पण मला वर्णाचा प्रॉब्लेम आहे. मला तुरीचा नको का? अहो थोडा जरा पित्ताचा त्रास आहे. मग पहिले काय गोमूत्र खात होते का? वर्णच होतं ना. पण काय होत होतं माझं हसण्यावर घालू नका, चिंतन ऐका.
3 दगडावर मांडलेल्या चुलीवर माती लावलेल्या भांड्यात गद 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 वरण शिजत असायचं. त्याला फेस येत असायचा. फेस म्हणजे ॲसिड. तो फेस आईनं पळीत असा भरायचा आणि आग्नेत टाकायचा. पुढचं वाक्य ऐका. तिला मंत्र कळत नाहीत, वैश्वदेव कळत नाही, पण अग्नी शांत व्हायचा, वैश्वदेव घडायचा, घरातल्या अन्न लोकांना पचायचं आणि परमात्मा प्रसन्न राहायचा. किती सोपी आयडिया. ग्रामीण भागातल्या महिलेला मंत्र येत नाही, पण एवढं चांदकं केलं की तवा वर करून आत टाकायची ती. अग्नी शांत व्हायचा. आता तो शांत नाही, त्यामुळे हे शांत नाहीत. तोही खातून सगळेच खाते खातात, ते खातात अग्नी. नाही कळलं तुम्हाला? येऊ द्या. आत्मा शांत होत नाही. हात लावला की सीतावर्ण भाताची परीक्षा काढायची. तसं मी 3 तास कीर्तन केलं काय, 15 मिनिट केलं काय, सीतावर्ण भाताची परीक्षा. जास्त बडबड करू नये, आलेल्या श्रोत्यांना फार वेळ बसू नये. यांच्या सगळ्यांचा व्यवहारातला, नोकरीतला, कारखान्यातला, शेतीतला हा सगळा शेड्यूल बिझी असताना त्यांनी आपल्याला एवढा वेळ देणं हे आपल्यावर उपकार आहेत. आतापर्यंत वैदिकांना, भागवतकारांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना निमंत्रण द्रव्य देऊन दिल्या जातं. पुढं असा काळ येणार आहे, आम्हाला म्हणावं लागेल प्रत्येक ऐकणाऱ्याला 1000 प्रति दिल्या जातील, ऐकायला या. तरी ते म्हणतील शेड्यूल बिझी आहे. यावर काही व्हायला लागले. ह्या विठ्ठलला म्हणलं माझ्याकडे एक जुन्या स्वामीचा फोटो आहे, त्यांना कपडे घालून दे. कीर्तन होईपर्यंत त्यांनी ते स्वामी कपडे घालून मला प्रिंट दिली. माझ्या लक्षात आलं ज्या अर्थी तो कपडे घालू शकतो त्या अर्थी तो जागे राहा, जागे राहा. सगळं जगातलं दुःख तुमच्या चेहऱ्यावर आलं असं बसून प्रसन्न राहा, प्रसन्न राहा. म्हणजे नाही हसला, शांत बसला म्हणजे वैराग्य मूर्ती असा काही अर्थ नाही त्याचा. विठ्ठल आदि नारायण साराचे ते सार. सगळ्या जगताचं सार नारायणच आहे. आणि त्यांनी ब्रह्म्याला सूचना दिली, तप. तुम्ही सगळे भागवतातले तज्ज्ञ आहेत, मला भागवतातला फार अभ्यास नाही. कधीतरी माझी वर्षाला एक कथा होती, पण ती पण मला कीर्तना एवढी परवडत नाही. कारण 70-85 हजार कलाकारांना चालले, ते नसल्याशिवाय मंडपात आनंद मिळत नाही. मंडपात लोक डुलल्या विना कथा झाल्यासारखं ठेवणाराला वाटत नाही. त्यामुळं काय करावं, नाविलाजाने हे करावं लागतं. श्रोते हो, आपला आवाज वर चाललाय, विकोन मंडपात द्या. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. आता परंपरा तुमच्यापर्यंत येणार आणि कीर्तन संपवणार आहे. आदि नारायण पैठणच्या फडाची वा पैठणला जे जे जॉईंट आहेत, जे जे सगळ्या धर्मातले, अमुक विशिष्ट वर्णातले नाही, ते पैठण फडाच्या अखत्यारीत या परंपरेत येतात. भौगोलिक, ऐतिहासिक, संशोधनात्मक. आदि नारायणानं उपदेश ब्रह्मदेवाला करण्याचा हेतू काय? कारण ब्रह्मा चांगला वागत नव्हता, म्हणून आजही नित्यकर्मामध्ये अक्षतपुंजी करून वा पीठावरती सुपारी मांडून ब्रह्मदेवाला त्या त्या शाखेप्रमाणे मंत्रवेत्ते आवाहन करून निमंत्रण देतात. पूजा यज्ञ क्रियाकर्म झाल्यावर पुन्हा सूचना देतात, इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम. तुमचं व्याख्यान फार चांगलं आहे, पण मुक्कामाच्या कामाचे नाही. तुम्ही अप्रतिम वाजवलंय, पण गावातली खोली मी मुद्दाम 7 दिवस आपल्यासाठी केलेली आहे. माझ्यासारखा सोंगाड्या दिसायला चांगला आहे, पण तू का म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरण. म्हणून बुवाला बिळण सापाला घर दाखवू नये. त्यामुळे तुम्ही आयडिया चांगली केली, गोशाळा दाखवली. विठ्ठल मधले मार्ग एवढे निघालेत की तुमच्या डोक्याच्या पलीकडचे. ते माझ्याकडे एक दंडी स्वामी येत होते, नाव सांगत नाही, ते ब्रह्मलीन झाले. ते काय करायचे, अग्निस्पर्श त्यांना नाही मला नाही, अग्निसमारोप झाला ना आमचा, शिखा उत्पाट्य झाली. आता काय करायचं, भूक लागल्यावर विप्राची घरं नाहीत, व्यवस्था नाही, कोरांना घेऊन कुठे शिजवायचं. हे भाविक फळं दूध देतील ना, देतात ते लोक, पण जरी झाला संन्यासी माध्यांनाशी तोंडवासी.
12ला त्याच्या पोटात आगच पडणार ना, जठराग्नी प्रदीप्तच होणार. तर ते काय करायचे, गॅस पेटवता येत नाही, चुलीला स्पर्श करता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, कोणाचा खायचा नाही. त्यांनी मधला मार्ग काढला, त्यांनी लाईटवरची शेगडी आणली. स्वयंपाक होतून करंटही बसत नाहीत, असे मधले मार्ग आहेत. गाडी विकताना 3,500 किलोमीटर झाली असेल फॉर एक्झाम्पल, तर ती 5,000 करता येते. मीटर कसंही भारी आलं तरी बिल किती भरायचे जसं बऱ्याच लोकांच्या हातात आहे, तसं शास्त्रात करोडो प्रतिबंध असले तर मार्ग कसा काढायचा हे संतांच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मदेवाच्या वागण्यात फॉल्ट झाला, फॉल्ट. मी म्हणत नाही, ब्रह्मा कन्येसी एकांतात स्त्रीला पुरीला पाहिल्यावर विकलांग मन होता कामा नाही. झालं ते म्हणून लोकांते एकांती स्त्रियासी सगळ्यांच्या पाठ आहे. भाषण केलं नाही पाहिजे. मृत्तिकेची काष्टाची वा प्रॅक्टिकली लांब असली पाहिजे. कन्या म्हणून मानावं, भगिनी म्हणून मानावं, आई म्हणून वंदन करावं. पण कामरीणू उत्पन्न झाले तर बड्या बड्यांना हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, बाकीच्यांनी पांडित्य करू नये. बड्यातले बडे फेल आहेत. ब्रह्मा नापा झाला, इंद्रा पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र करेप्टेड आहे, चंद्र करेप्टेड आहे, ब्रह्माही करेप्टेड आहे. कामापोता आलात, खूप चांगलं झालं, अक्षत टाकल्या, या आता चला. नाही मी 4 दिवस थांबतो, नका थांबू. गोशाळेचं सेड आहे, तिकडे आराम करा. स्वयंपाक तिथेच मिळेल तुम्हाला. ही स्थिती आहे की नाही बोला ना मला. आता आहेच, तुम्ही भीता काय? मी बिनधास्त बोलतो. विठाला विठाला. लेख एकांतात पाहिली, प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. पागल झाला, पुरीला स्पर्श केला आणि तो रिजेक्ट करण्यात आला, डिलीट करण्यात आला. जसा एखादा कॉल घ्यायचा का न घ्यायचा अशी मोबाईलला व्यवस्था आहे, तसं पुष्कर सोडलं तर अन्यत्र त्याला स्थान नाही. हे बापाच्या लक्षात आलं विष्णूच्या. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरा नना. मळाचा गणपती जर आपल्याला मान्य, तर नाभीतला विष्णूला प्रसवलेला पुत्र ब्रह्मा, हा पुत्रच आपला मुलगा बिघडतोय हे लक्षात आल्यावर अलकनंदेच्या प्रवाहाजवळ लक्ष्मीने निवांत कानावरती घातलं मालकांच्या, माझा ऐका, पोरग फार बिघडायला लागलंय, जरा बोध करा. बोधित करणे, अनुग्रहित करणे, वृत्तीवरती आणणे, ब्रह्माऐक्य स्थिती कळणे, जीवाची जीवदशा समाप्त होऊन तो ब्रह्माऐक्य स्थितीला जाणे, द्वैत जाऊन अद्वैताच्या स्थितीवरती येणे. बास संपलं. राम म्हणता रामची होईजे, पदवीवस्था पदवी घ्यायचे, किंवा राम देव पहावयास गेलो तिथे देवची होणे. अजून तिसरं प्रमाण, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उपास्य आणि उपासक एक व्हायला पाहिजेत. नामी आणि नाम एकत्र व्हायला पाहिजेत. छोटा वेदांत आहे. याकरता लक्ष्मीनं इंटरेस्ट घेतला, लेकराचं भलं व्हावं म्हणून. विष्णूने हाताला धरलं आणि ब्रह्मदेवाच्या कानात मंत्र उपदेश केला. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार, शब्दाचा अर्थ आहे मंत्र, केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्म्याला सांगितला हा मंत्र आता किल्ली कुलपात झाकून न ठेवता याचा व्यापक विस्तार तू करायचा आहेस. म्हणून सर्गाच्या लाकेटनं उत्पन्न झालेल्या 4 कुमारासह अन्य आपल्या सप्त ऋषी पैकी असलेल्या आत्रींना ब्रह्मदेवानी अनुग्रह दिला. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. आता बघा, तिकडची जोडी इकडची जोडी. आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा. पुढचं प्रमाण, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी. इकडं प्रमाण, ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. ब्रह्मयाने बोध
मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, पैठण फडाच्या परिवारामध्ये ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. आणि त्यातला शेष शब्दाचे 2 अर्थ सांगतो. वैयाकरणे सगळेजण शिकलेले आहेत. शेष म्हणजे उरलेला एक. श्राद्धाच्या लाडूंना जीवन पुन्हा म्हणतात न्यावं लागेल ना शेष. इथं गिळ ना, कशाला न्यायला मारायला. जे आहेत त्यांची श्रद्धा नाही, त्यांनी आंघोळ केली नाही, त्याला गोत्र कळा नाही, इकडून का मधून जाणवं हे कळा ना, दुर्दैव निर्माण व्हायला लागलं. आणि शेष मुंबईला घेऊन चालला. तू खा रे. ते वडापावला शेष मानतात आणि सांगोशालाच पिंड मानतात. त्यांना काही नाही. पिझ्झा बर्गरच त्यांचा कुलधर्म कुलाच्यातली पुरणपोळी आहे. कशाचं काय आलंय. वेड्यांच्या नादीच लागू नये. ज्यांना कळतं त्यांच्यातच जावं. मी तर माझ्या स्पष्ट भूमिका ठेवल्यात. पटलं बोलव नाही तर बोलूच नका. चाल तुझ्या घरचा तू श्रीमंत. विठाला पण चाकुरीने चाललो, प्रतिबंधात चाललो. त्यामुळं प्रतिभेनं जीवन प्रतिबंधात्मक कार्यवाहीत चाललं तर भयाचं कारण नसतं. नाणं खन्न वाजलं की भीती नाही, भद्द वाजलं की समजावं बट्टाय त्याला. श्रोते हो, भूमिका मांडण्याचा हेतू एवढाच की आत्रींना दिलेलं ज्ञान, आत्रींनी आपला पुत्र अनसुयेपासून, अनु नाही अनसुया, तिचं माहेर करंजी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, कर्दमांची कन्या आणि भावाचं नाव तिच्या कपिल, सांख्यशास्त्राचे करते. लग्न पाणीग्रहण झालं आत्री बरोबर. आणि हे दत्तात्रय जे तुम्ही सांगताना कुरो पुरण, गाणगा पुरण, कुठं ब्रह्म काय तिकडचं कोणतं गुजरातमधलं, नाही नाही काही संबंध नाही. भगवान दत्तात्रयाचं प्राकट्य गौरीपूर तालुक्यात, मराठवाड्यात, बीड जिल्ह्यात, गोदा गंगेच्या काठावर राक्षस भुवनला. मी टाळ्या घेतो म्हणजे पागल नाही. 50 लोकांना एकदाच पुरावा देईल मी, ॲट अ टाइम मीडियाला डाटा करताना, डिबेट करताना. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडात महर्षी वेदव्यासाने लिहिलेला पुरावा समाप्त. तिथे प्रकट झाले. ते आत्री स्नानाला गेले, घरी आले तर लेकरं पाहिले. त्यांनी शंका वगैरे काही घेतली नाही, तो भाग वेगळा. आताचे आत्री गप्प बसले नसते, डिवोर्स पर्यंत आले असते अचानकच. कारण आता आत्रीच नाहीत, फक्त त्री आहेत. तीन बालकं झाली. आत्रीने विचारलं, हे म्हणजे आपलीच लेकरं आहेत. त्या लेकरांना कमंडलूतलं पाणी टाकलं. ते तपस्वी वैदिक होते, त्या काळातले ऋषी होते ना. ऋषी नाम पुनराद्यानाम वाचमर्थो अनुधावती, अनुशासन पर्व महाभारत. पाणी टाकलं आणि तिघं मूळ स्वरूपात उभा राहिले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तिघांना आत्री म्हणाले, आमच्याकडं गरिबाच्या कुटीत, डेव्हलपमेंट नसलेल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईतल्या अविकसित पट्ट्यात तुम्ही इथे कसे काय आलात. त्या काळात असं म्हणाले होते ते. कसे काय आलात. ते म्हणाले, आलो नाहीत, पाठवले. कुणी? आमच्या बायकांनी. नाही कळलं तुम्हाला. पुन्हा आत्रीने विचारलं, आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या धर्मपत्नीने पाठवण्याचा हेतू काय. त्यांनी शार्प उत्तर दिले, आमच्या बायकाला आमच्या लेवलला मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं कॅबिनेट कोणी झालेलं देखवत नाही. हे जुनही होतं ना, आता सुद्धा आहे. विठ्ठल स्वर्गीय गोपीनाथराव विलासराव आणि प्रमोदजी सोडले तर इकडचा कॅबिनेट लेवलला बहुधा कोणी गेलेला नाही. उरलेल्या फॅसिलिटीज इकडे, उरलेली हवा इकडे, उरलेला पाऊस इकडे. पावसापासून आहे. काय करावं देवाला, आपण काय बोलावं. आता मोठा देव म्हणजे मोठी संस्था झाली ती. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच आजापुत्र बलिम दद्या देव. धाब्याहून पिऊन घरी जाणारा 50 माळाच्या बिल्डिंगचा मालक आहे आणि कीर्तन करून गाडी धडकून मरणारा. काय करावं देवाला, धुंद झाला तुझा दरबार. विठ्ठल विठ्ठल. अरे अरे
विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली ब्रह्म सावित्री सोडाली आली. हिम्मत आहे गंगाखेडच्या जणाबाईची देवाला बोलायची. याजसाठी जप याजसाठी तप व्यासही उपग्रंथ केले, पण बिनधास्त बोलती ती का? निर्भेड आणि स्वच्छ आहे. प्रतिभा तिची देखणी आहे. कीर्तन संपवतो मी, मलाच त्रास व्हायला लागलाय. अधिक जास्त बोलू नये या माईक जवळ, कारण तो एरती माईक आहे. हसणं, त्यातलं विनोद, त्यातलं रहस्य बाजूला पडलं. त्यातला ब्रह्मदेव निघून गेला, तो आकाशात चंद्रमा झाला. शंकर निघून गेले, ते ऋषी दुर्वास झाले. खाली जे तत्व शिल्लक राहिले एकमुखी दत्त, ते विष्णू तत्व आहे. म्हणून जुन्या बहुतेक अनेक पंथात, मठात, मंदिरात एकमुखी दत्तात्रयांची परंपरा आहे. ते आत्रेय, आत्रीचे आत म्हणजे पुत्र असल्यामुळं त्या दत्तात्रयांना उपदेश ब्रह्मदेवानी केला, तोच आत्रीनी आपल्या मुलांना केला. आदिनारायण साराचे ते केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. आता पुढचा ऐका. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. पण चिंतन इथे जनार्दन नेमके कोणते? कारण तत्वज्ञानात, महाराष्ट्र सारस्वतात, संत वाङ्मयात अभ्यासकांना PhD करताना विठो जनार्दन गोलट गावचे शाक्त देवी उपासक आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. विठो जनार्दन, रामा जनार्दन सोलापूरचे. त्यांच्या 2 आरत्यात, आरती ज्ञानराजा आणि आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा. याखेरीज दुसरं वाङ्मय नाही. रामा जनार्दन, विठो जनार्दन. तिसरे जनी जनार्दन, त्यांची समाधी 5 अंगणाचा समूह बिंदुसरीच्या तीरावर बीड शहरात आहे. त्यांचं नाव जनी जनार्दन. आईचं नाव जनी होतं म्हणून जनी जनार्दन 1, आणि जनाक जनार्दन पाहत होते म्हणून जनी जनार्दन. किंवा आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत, याचं ट्रान्सलेशन विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सर्वत्र ब्रह्मतत्व ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत्तेन त्यक्तेन भुंजेता मागृध कसे सिद्धनम. हरि व्यापक सर्वत्र समाना, सर्वा घटी राम देहादिही एक. या वृत्तीनं तल्लीन तदाकार तद्रूप असल्यामुळं जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठो जनार्दन आणि 4थ्या क्रमांकाचे जनार्दन सरनेम देशपांडे, तालुका जळगाव, आपलं तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे अनुग्रहित होते भगवान दत्तात्रयाचा. पुरावा काय? जनार्दन स्वामीच्या गाथेतला अभंग सांगतो, हळूवार वाजवतील, तुमच्या शब्द कानावर येतील. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. जेथे गुरुवर वसतसे, जेथे गुरुवर वसतसे, जेथे गुरुवर वसतसे. पक्क कळलं आपलं की भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामींना अनुग्रहित करतात. आणि जनार्दन स्वामींचे पट्टशिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर. आता पुढचा विस्तार. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना काही ठराविक शिष्य आहेत. एक शिष्य आहे सिद्ध नरहरी, गाव दशपूर, कंसा चास, जिल्हा अहिल्यादेवी नगर. त्यांचे शिष्य हे देवदैठणकर. देवदैठणच्या परंपरेत नारायण महाराजांचा मठ यांच्यापर्यंत आला. आमच्या गुरुवर्य वामन महाराजापासून ते तुमच्यापर्यंत आला. एक शाखा झाली. दुसरी शाखा श्रीधर स्वामी नाथांचे शिष्य, त्यांच्या परंपरेत स्वानंद स्वामी, अमृतनाथ स्वामी, आणि आता इंद्रायणीच्या काठावर आळंदीला जो मठ आहे त्याचं नाव अमृतनाथ मठ. दुसरे शिष्य. तिसरे गावबा महाराज कावसानकर, उरलेलं वाङ्मय लिहिणारे. चौथे शिष्य नित्यानंदनाथ, अंजनगाव सुरजी अकोट, अमरावती विदर्भ. आणि 5व्या क्रमांकाचे शिष्य माधव त्रिंबक शाळीग्राम, हरितस गोत्री, कर्नाटक राज्य, आदि मैलार प्रेमपूर. हे रघुवेदाचे क्रमपाठी होते,
पण अडचण अशी होती, संत वाङ्मयाच्या अर्थाची संगती लागत नव्हती. कूट अर्थ द्विअर्थात्मक चिंतन कळत नव्हते, 65 अमृतानुभव कळत नव्हता, नाथांच्या वाङ्मयाचे अर्थ लागत नव्हते. म्हणून नाथ महाराज आपल्या कन्येकडं गोदावरीकडं बिदरला कर्नाटकात आले होते. हा कर्नाटकातून कर्नाटकात नाथांच्याकडे गेला. नाथाने सांगितलं आपण कुठून आलात? मी या गावातून आलो. नाव काय? माधव त्रिंबक शाळीग्राम. गोत्र हरितस. बर. आडनाव शाळीग्राम. बर. काय करता? मी वेदज्ञ आहे. परंतु संत वाङ्मय कळावं, कारण नामदेवरायांचा अभंग असा आहे, वेदाध्ययन करीशी तरी वैदिकच हुसी, परी वैष्णवन हुसी आरेजाना, नामा म्हणे नाव केशवाची घेती तरीच वैष्णव हुसी आरेजाना. याकरता केशव नारायण विठ्ठल. नाथ महाराज म्हणाले, माझ्या दिंडीत भारुडात कीर्तनात कथेत बसत चल. बिदरपासून नाथांची कास पकडली, म्हणजे चरण पकडले, कृपांकित झाला. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपले पदी बैसविले, किंवा कृपादान केले संती कल्पांतीही. बास. तो प्रत्येकाला नमस्कार करायला लागला. नमन भक्तीनं प्रसिद्ध झाला. पंढरपुरापर्यंत आला. पंढरी ते पैठण नमस्कार करत करत आला. कातडी निघाली, रक्त ब्लडिंग व्हायला लागली आणि उपहासानं क्षमा मागतो, जातीवाचक बोलत नाही. काही पैठणातले लोक त्याचे निंदा टीका करायला लागले. नाथाने स्वतःचा वर्णाश्रम तर संपवलाच, पण आता वैदिकालाही भ्रष्ट केला, असा आरोप त्या काळात पैठणात करण्यात आला. झाला. त्यांनी नाथांना प्रणिपात केला आणि लोक म्हणाले, या वाळवंटात एक गाढव मरून पडलंय, त्यालाही नमस्कार कर. नमस्कार केला. त्याचं नाव दंडवत स्वामी झालं. नाथांनी सांगितलं, गाढो जिवंत झाले, हा चमत्कार बराणे, सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे, नेरे राजहंसे पाणी काही. असे चमत्कार व्हायला लागले. आणि तुझं यादीत जर महाराष्ट्रात नाव आलं तर उचलून नाट टाकतील. त्यामुळं फार कोणाला बुक्का अंगारा लावू नको. तुझी तुलाच पाणी नेता येत नाही, स्वतःचं नीट आधी कर, बाकीच्या सगळ्याचं बघू. तुला नाशिकच्या आणि संगमनेरच्या यादीत जायचंय का? दंडस्वामी म्हणले नाही. मग समाधी घे म्हटले. चालू कामाठी बोलवले आणि गाडेश्वर महादेव मंदिराच्या जवळ स्टेडियम आहे ना आपलं गीता मंदिर, त्याच्या बाजूला गोदा काठावरती खड्डा तयार केला. तुलसी दल टाकले, बिल्वदल टाकले, चंदन उगाळून टाकलं. नाथांच्या आज्ञेनं समाधी घेतली. त्याचं नाव परमहंस दंडवत समाधी आहे. अशा परंपरा आहेत. या परंपरेचा विस्तार झाला. सगळे वंशज आणि त्यांच्या अनुयायी ती परंपरा पाळतात. आपण शिष्य परंपरेतलेत, आपण ही परंपरा पाळायची. जरी काशाय वस्त्रातला यतिमी असलो तरी पैठणच्या फड प्रतिबंधात्मक परंपरा आदिनारायणाची तुमच्या सगळ्यांच्या कानावर जावी याकरता प्रयत्नवाद मी केला आहे. माझ्यापेक्षा पंडित, विद्वान, तार्किक, नैयायिक, वाचस्पती, काव्यतीर्थ, वेदज्ञ, पुराणातले पंडित लोक तुमच्याकडे येतात. मला बाबा तुम्ही कीर्तन सेवा गोड करून घेतली, महाराज आपणही आलात, बसलात, श्रवण केलं, तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. श्रोते सज्जन, माता पिता, आबाल वृद्ध, माता भगिनी खूप आल्यात, पुरुषही खूप आल्यात. पण अंदमान निकोबार बेटासारखी मध्ये आधी बेटं तयार झालेली ती, अशी सगळेजण एक संघ बसले नाहीत. असो, सगळ्या जणांना, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला निवेदन, अन्नदान करणारे उपासक, हितचिंतक, आदिनारायण गोशाळेला मदत करणारा वर्ग केली नसेल तर जरूर तुम्ही सगळेजण, कारण बाबा मलाही सिंहाचा वाटा, खारीचा वाटा, केव्हाही तुम्ही सेवा या नावाने मला आवाज द्या. मला मिळलेल्या द्रव्यातला काहीतरी निधी भगवतचरणी मी समर्पित करू. आता मी घेतलाय संन्यास, मला जास्ती कमवण्यातही काही मजा नाही. जे काही देता येईल ते तुम्हाला देईन. गोशाळा वाढल्या पाहिजेत, पाठशाळा वाढल्या पाहिजेत, वारकऱ्यांच्या पाठशाळा वाढल्या पाहिजेत, धर्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. निंदा, टीका, टिप्पणी, नालस्ती होतच राहणार आहे. तरी आपण आपल्या पथाला तडा न जाऊ देता कंटिन्यू चलत राहावं अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. मी अधिक आरडाओरडा केला नाही, कारण की कीर्तन फार वेळ करू नये. किती जरी केलं तरी तेवढेच मिळणार आहेत. म्हणजे जे प्रेमाचे लोक गाडीत बसताना भेटणार आहेत तेवढेच भेटणार आहेत. त्यामुळे अधिक आरडाओरडा करण्यात काही मजा नाही. पुन्हा एकदा सरळ अभंग असा आहे. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला तो शेष.
दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण, पूर्ण वेगळी आणि परिपूर्ण वेगळी. राम पूर्ण अवतार आहे, पूर्णतम कृष्ण आहे. तुमच्या डोक्यात शंका यायला पाहिजे, मग विठ्ठल कोण आहे? विठ्ठल पूर्णतम आहे. विठ्ठल कोण आहे? पूर्णतम आहे. स्कंद पुराणात महर्षी वेदव्यास लिहित आहेत, असा परब्रह्म परमात्मा पूर्ण आहे आणि त्या पूर्ण ब्रह्माप्रती आपली श्रद्धा अशीच नितांत राहावी अशी भावना व्यक्त करतो. तुम्हाला देवाने आरोग्य उत्तम द्यावं, धर्माचरण करा, नीटनेटकं वागा, सुनांना प्रेम द्या, सुनांना प्रार्थना आहे, थकलेल्या सासूला आई माना, तरुण पोरांना प्रार्थना आहे, व्यसनमुक्त जीवन जगा, वडिलांना प्रार्थना आहे, लेकराच्या पाठीवून प्रेमाने हात फिरवा, निर्व्यसनी राहा, गाव घर स्वच्छ ठेवा, भ्रष्टाचार करप्टेड बलात्कार प्रकरणात अडकू नका, राजकारणात फार कृपया गुंतू नका, एक जीवनाचं वाटोळं करू नका, झाडांच्या कत्तली करू नका, गायींच्या कत्तली करू नका. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितात, जे देशी गो हत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे, गावो विश्वस्य मातरः. संपूर्ण जगताची माता याकरता गायी गोपाळ यमुनेचे तटी असं प्रमाण आहे. किंवा गोधने चारावया जातो सारंग पाणी, तोच सारंग पाणी कृष्ण आदी नारायण आहे आणि त्याच नारायणाच्या कृपेने आपण कृपांकित आहेत. सगळ्याला नारायणाने परिपूर्ण कृपा करावी अशी भावना व्यक्त करत करत विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा Kumair